नमस्कार, मी सहदेव जाधव आणि आपण पाहत आहात राजसत्ता न्यूज. संगमनेर तालुक्यात काही दिवसांपासून मागील वर्षापासून ज्या पद्धतीनं अवैध व्यवसायांनी डोकं वर काढले आणि अति प्रमाणात त्या ठिकाणी अवैध व्यवसायांना जे आहे ते राजकीय वरदहस्त म्हणा किंवा प्रशासकीय वरदहस्त या धोरणाखाली त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू आहेत आणि याला कुठल्याही प्रकारचा लगाम लावण्यात हे प्रशासन पूर्णपणे असफल ठरलेलं आहे. त्यामुळं वारंवार या ठिकाणी आपणही बातम्यांद्वारे ही माहिती प्रशासनापर्यंत पोहोचवत असतो. त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते असतील, समजा सुभाष डोंगरे आहेत, जांबूत गावचे उपसरपंच, यांनी देखील वारंवार या ठिकाणी तहसीलदार असेल, पोलीस प्रशासन असेल, यांना वारंवार अवैध धंद्यांबद्दल माहिती दिली होती. ही माहिती देत असताना, अवैध धंद्यांची माहिती देत असताना त्या ठिकाणी ज्यावेळेस हे वाळू तस्कर असतील, गांजा तस्कर असतील किंवा अवैध धंदे करणारे कुणीही असोत, हे लोक सर्रास त्या ठिकाणी तक्रारदारांना घरी जाऊन धमकावत आहेत. त्यांना त्यांचं काहीतरी त्या ठिकाणी उपजीविकेचं साधन असेल त्याचं नुकसान करत आहेत. अशा घटना वारंवार घडत आहे, परंतु प्रशासनाला कुठल्याही प्रकारची जाग येत नाही आणि पोलीस स्टेशनला गेल्यानंतर किरकोळ एक NC देऊन बोलवण केली जाते आणि त्या फिर्यादीला किंवा त्या तक्रारदाराला त्या ठिकाणावरून काढून दिलं जातं. यामुळं काय झालंय की हे अवैध धंदे करणाऱ्यांचे या ठिकाणी त्यांचं फोफावत चाललेलं आहे आणि त्यांच्या बाजूनी प्रशासन आहे की काय अशा मुजोरीत हे लोक वागत आहेत आणि त्या पद्धतीनं अवैध धंदे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. आता जांबूतगावचे उपसरपंच तथा सामाजिक कार्यकर्ते सुभाष डोंगरे हे आता थेट आमरण उपोषणाचं हत्यार त्यांनी उपासलेलं आहे. या सगळ्यांच्या विरोधात त्यांनी ह्या कारवाया झाल्या नाही तर आमरण उपोषण करणार असल्याचं या ठिकाणी निवेदन प्रांत अधिकारी, त्याचबरोबर पोलीस उप अधिकारी, त्याचबरोबर तहसीलदार साहेब किंवा पोलीस प्रशासन सर्वच प्रशासनाला, मंत्री महोदयांना या ठिकाणी त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी निवेदन त्या ठिकाणी दिलेलं आहे. आता विषय असा आहे की हे उपोषण उद्या, ते या उपोषणासाठी उद्याची तारीख आहे, उद्या सोमवारी म्हणजे 27 जुलै रोजी ते हे उपोषणाला बसणार आहे. प्रांत कार्यालयासमोर ते आमरण उपोषण करणार आहेत. या संदर्भात माहिती घेण्यासाठी आपल्याकडे ते आलेले आहेत आणि आपण त्यांना विचारूयात का हे आमरण उपोषण आपण कशा पद्धतीने करणार आहे, काय कारण आहे. डोंगरे पाटील, नमस्कार. नमस्कार. आपण उद्या आमरण उपोषणाला बसतायत, काय भूमिका आहे आपली या उपोषणादरम्यान? मी गेले 4 वर्षापासून जांबूत ग्रामपंचायत या कार्यालयाचा उपसरपंच आहे आणि वारंवार लोकांच्या तक्रारी येत आहेत की तुम्ही सरपंच आहात आणि गावातून जोरदार वाळू उपसा होतोय. मग या निमित्ताने मी तहसीलदार असेल, पोलीस प्रशासन असेल, यांना वारंवार सांगितलं की आमच्या गावामधून मळा नदी पात्रातून वारंवार वाळू उपसा होतोय आणि मग तरीही त्याच्यामध्ये कोणताही हे होत नाही आणि तहसीलदार साहेब सांगतायत मी धाडी टाकतोय, परंतु संगमनेर ते जांबूत हे जवळजवळ 40-45 किलोमीटरचं अंतर असल्यामुळं या लोकांची प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक नदीला एक टोळकं झालेलं, टोळकं 15-20 लोकांचं टोळकं आहे. यांच्याकडं ट्रॅक्टर असेल, JCB असेल, डंपर असेल, त्याचप्रमाणे ज्याला आपण म्हणतो ना पुढून कोण येणार आहे त्याच्यासाठी रस्त्यावर बसून जाण्यासाठी बोलेरो गाडी असेल किंवा अजून अन्य 4 चाक्या, म्हणजे जवळजवळ साकूर फाट्यापासून चन्नापुरीपासून यांची लाईन असते की तहसीलदार किंवा तिकून कोण इकडे धाड टाकण्यासाठी येतोय आणि मग त्यांना हे माहीत होत नाही. परंतु हाकेच्या अंतरावर असणारं घारगाव पोलीस स्टेशन आणि त्यांच्या बाजूने सगळे तस्करी पुणे जिल्ह्यामध्ये होत असते आणि मग हे दुर्लक्षित का करतायत? आतापर्यंत आलेल्या सर्व PIंना, फराज साहेब असतील किंवा इतर कोणते असतील, त्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केले. परंतु आता नवीन आलेले PI यांनी मला तर सरळ सांगितलं आता तुम्ही काळजी करू नका. आणि ज्यावेळेस माझ्या शेतामध्ये वाळू तस्करांनी आऊत घातलं, मी तर शासकीय कामानिमित्त संगमनेरला होतो आणि घातल्यानंतर मी जेव्हा त्यांची संपर्क केला त्यांनी मला असं उत्तर दिलं की तू फक्त मला येऊन पोलीस स्टेशनला सांग, मी त्यांच्या मुसक्या आवडतो. आणि मी त्यांच्या यानुसार मी त्यांना ती 80 दाखल की त्यांनी 80 दाखल करून घेतली. मी माझ्या आईला घेऊन गेलो होतो, माझी 93-54 वर्षाची आई त्या ठिकाणी त्यांना सांगत होती की हे लोक वाळू वाहत आहेत
आणि सरपंच वाळू वाहून देत नाही म्हणून त्याच्या शेतात आहोत हे माझी आई सांगत होती त्यांच्या समोर. तरी त्यांनी हा म्हटले. आणि नंतर मी तिसऱ्या दिवशी त्यांना फोन केल्यानंतर ते डायरेक्ट म्हणले हा विषय आमचा नाही, हा विषय महसूलचा आहे. म्हणजे याच्यावरून असं दिसतंय की पोलीस प्रशासन हे पूर्ण हप्तेखोर असल्याचं लक्षात येतंय. आणि आज 14 तारखेपासून तर आज 25 तारखेपर्यंत माझ्या शेतातील कपाशी असेल, त्या ठिकाणी घास असेल, गवारीचं पीक असेल किंवा बाकीची जी पीक आहे याच्याकडे मला जाता येत नाही. कारण सदर वाळू तस्करांनी मला धमकी दिलेली आहे, तू जर वावरात गेला तर तुझे हातपाय तंगडे मोडू. आणि त्यांना तेच करायचं होतं म्हणून त्यांनी ते शेतामध्ये आवाज घातलं. मी प्रसंग अवधान टाकून त्या ठिकाणी नव्हतो, नाही तर त्या दिवशी त्या ठिकाणी माझी मर्डर सुद्धा झाली असती. आणि मग या लोकांनी पुढे परत असा इशारा दिला आहे की तुझा मुलगा आता चाकण इथे कामाला आहे, तुझी मुलगी चाकण इथे कामाला आहे, पण त्यांना आम्ही खोट्या गुन्ह्यात अडकू. आणि मग याच्या सगळ्या गोष्टी माझ्या कानावर आल्यानंतर मी निवेदनामार्फत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्रालयाच्या सर्व मंत्र्यांना मी मेलद्वारे ते मेसेज पाठवलेले आहेत. आणि संगमनेर तालुक्यातील जेवढे पोलीस स्टेशन असेल, महसूल विभाग असेल, प्रांत कचेरी यांना सर्वांना मी निवेदन दिलेलं आहे. आणि मी माझ्या उपयोगाचं साधन तर बंद झालेलंच आहे, परंतु माझ्या जीवास आणि माझ्या कुटुंबियांच्या जीवास ते धोका निर्माण झाले. त्या याच्यासाठी मी उद्या सोमवार दिनांक 27 जुलै रोजी प्रांत कार्यालयासमोर आमरण उपोषणासाठी बसत आहे. आता आपण बोलल्याप्रमाणे तुमच्या पिकांची नासधूस समजा ह्या वाळू तस्करांनी केलेली आहे असं तुमचा संशय आहे. याचप्रमाणे बागेला अकलापूर येथे बी एका शेतकऱ्याच्या अंगावर वाळूचा डंपर घालण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला. आणि हा डंपर घालत असताना या ठिकाणी जो वाळू तस्कर आहे त्यांनी थेट आमच्या घरात येऊन आमच्यावर देखील रिव्हॉल्वर काढून गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस देखील पोलीस प्रशासनाने त्या ठिकाणी मला देखील एक दिवस पूर्ण रात्र त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला बसून ठेवलं. आणि त्यानंतर मी पुढची कारवाई केली. त्यानंतर कुठेतरी पोलीस प्रशासन या लोकांना पाठीशी घालतंय का? 100% पोलीस प्रशासन आणि वाळूमाफी यांचे 100% एकमेकाचे हात आहेत. आणि एवढंच नाही, त्या पाटर भागातील एक युवा नेता आहे की तो युवा नेता बरोबर असतोय. एक 5-6 दिवसापूर्वी मी ज्यावेळेस संगमनेरला निवेदन देत होतो आणि अचानकपणे मला गुलेवाडी या ठिकाणी एका वकिलाला भेटायचं होतं. कारण माझी या ठिकाणी विद्युत बोर्डाची एक आंदोलनाची खोटी गुन्हा माझ्यावर दाखल झालाय, त्या संदर्भात मी त्या ठिकाणी गेलो. तर ती माफिया गँग बरोबर तो जो हा तरुण पुढारी होता ते दात काढत होते. आता आमच्या त्या अमुक अमक्याला आम्ही जामीन मिळवून दिलाय आणि आता त्या तस्करांना सांगत होतं घाबरायचं कारण नाही की मी आता तुमच्या पाठीशी आहे. मग ते सगळं झाल्याच्या नंतर माझ्या लक्षात आलं की जर पठार भागात जर पुढाऱ्यांचा असा असेल तर मी मग त्याच संदर्भात त्याच वेळेमध्ये विधानसभेचे सभापती माननीय राम शिंदे साहेब या आमच्या पठार भागाच्या दौऱ्यावर होते. आणि योगायोगाने त्यांनी मला फोन केला होता की तुम्ही मला ते उपोषण केलं होतं मी, आणि त्या संदर्भात जो कार्यकर्ता सोबत डोंगर तुम्ही मला भेटला नाहीत, तुम्ही मला भेटण्यासाठी उद्या राहुरी तनपुरे यांच्या घरी या असं त्यांनी मला फोनद्वारे सांगितलं. आणि मी त्या ठिकाणी तनपुरे साहेबांच्या घरी पोहोचत असताना त्यांचा ताफा निघाला आणि मी त्या ठिकाणी पोहोचलो. आणि त्याच वेळेस त्यांच्या पियाकडून मला फोन आला की डोंगरे साहेब तुम्ही नगरला या. आणि मग मी नगरला जाऊन त्यांना भेटलो आणि त्यांना मी निवेदन काय दिलं, त्यांच्याही कानावर ही बातमी घातली. त्यांनी मला एवढं सांगितलं डोंगरे साहेब तुम्ही काळजी करू नका, मी ही एक सभापती येणार तुमच्या जीवाचा धोका होऊन देणार नाही असं त्यांनी मला आश्वासन दिलं. परंतु तरी आज त्या गोष्टीला 7-8 दिवस झाले, परंतु मला ना शेतात जाता येत नाही पुढे जाता येत. उलट माझ्या एकूण ते एक मुलाच्या जीवास चाकण या ठिकाणी नोकरी करतो जीवात धोका उत्पन्न झालेला आहे आणि एक मुलगी आहे त्यांच्या जीवात धोका झालेला आहे. मग शेवट समोरच्या वाळूच्या सगळ्यांकडे पैसा आहे, माणुसकी आहे, त्यांच्याकडे भरपूर काय, पण मी एक गरीब जरी सरपंच असेल पण माझी परिस्थिती एकदम नाजूक आहे. आणि अशा परिस्थितीत मी यांच्या संग दोन हात करू शकत नाही किंवा पैशाने यांच्या संग लढू शकत नाही. म्हणून मी आता हा उपोषणाचा मार्ग निवडलेला आहे. डोंगरे पाटील, तुम्ही या निवेदनात म्हटल्याप्रमाणे तुम्ही एक फॉरेस्ट विभागातून वाळू तस्करांनी रस्ता काढला, जवळजवळ अर्धा किलोमीटरचा रस्ता आहे असं तुमचं म्हणणं आहे. हा रस्ता काढत असताना त्या ठिकाणी तुम्ही वन विभागाकडे तक्रार केली म्हणून तुमच्या या शेतावर
त्यांनी JCB चालवला, ट्रॅक्टर चालवला, काय असेल ते. ही बातमी खरीच आहे. परंतु जो काही रस्ता ज्यावेळेस होत होता त्याही दिवशी मी तिथे नव्हतो. परंतु मी जेव्हा ही बातमी पडली आणि माझ्या शेजारीच असणारे माझे सख्खे भाऊ त्या ठिकाणी शिव्या देत होते की कोणाला झक मारायची होती, तुम्ही कशासाठी रस्ता केले होते. आणि मग त्यावेळेस माझ्या आईने मला सांगितलं, भाऊ तुला काही माहिती आहे का? मला काही माहित नाही. परंतु त्याच्यानंतर जे काही झालं तर त्याच्यातून तो दोष दिसला की तू फॉरेस्ट विभागाला सुद्धा तूच फोन करून सांगितलं, तूच पत्रकारांना घेऊन आला. आणि मग ते आता त्याची पण एक रेकॉर्डिंग ज्यावेळेस ते मला शिव्या देत होते ते एक रस्त्याने जाणाऱ्या एका माणसाने ती रेकॉर्डिंग घेतली. मला नदी काठचं जे माझे क्षेत्र आहे, पूल आहे, त्या ठिकाणी आम्ही उभा असताना ते शिव्या देत होते. त्या पत्रकाराला सुद्धा विचित्र काहीतरी बोललेले आहेत. आता ते सांगण्यासारखी गोष्ट नाहीये, परंतु ते एका रस्त्याने जाणाऱ्या एका माणसाने ती व्हिडिओ काढून घेतली आणि ती व्हिडिओ माझ्या शेताचं नुकसान केलेलं आहे. आणि मला गावात राहावं की नाही एवढंच नाही तर ग्रामपंचायत मार्फत घेतलेलं एक विहिरीमध्ये वड्यामध्ये बोर आहे, त्याच्या संदर्भात वरच्या ठिकाणी तक्रारी केलेल्या आहेत. त्याच्यानंतर 3-4 वर्षापूर्वी आम्ही ग्रामपंचायतला 2 कचरा गाड्या घेतलेल्या आहेत. त्या कचरा गाड्या ठेवण्याची व्यवस्था नाही म्हणून एक सरपंचाच्या घरी आणि 2 गावासाठी 2 आहेत म्हणून एक कचरा गाडी माझ्या दारापुढे उभी आहे. तर ह्या लोकांनी त्या कचरा गाडीचा आक्षेप ही वरच्या पातळीवर केला की ती कचरासाठी गाडी सरपंच स्वतःच्या कामासाठी वापरतायत. अहो साहेब, ती गाडी 3 चाकाची इलेक्ट्रिकची आहे, ती गाडी काही पुढे नेण्याच्या लायकीची नाही. मग ते पंचायत समितीचे जे काही अधिकारी होते ते त्या ठिकाणी येऊन पाहून गेलेत. त्यांनी मला कोणत्याही प्रकारची विचारणा केलेली नाही. परंतु ती गाडीचा म्हणजे पुढे ना पुढे मला गुंतवायचा आणि जो गावामध्ये 10-15 लोकांचं जे टोळक आहे जे वाळू तस्करी करतायत त्यांना आता फार मोठी अडचण झाली माझी. म्हणजे अडचण दूर करण्याचा प्रयत्न कदाचित यातून माझा खून पण होऊ शकतो. आज जरी ते 2-4 लोकांची नावं असतील किंवा 7 लोकांची, परंतु नाही, याच्या मागे अजून लय मोठा हे आहेत, मोठी गँग आहे. त्या गँगमध्ये जवळजवळ 5-50 लोक सामील आहेत आणि यांच्यापासून माझ्या जीवात 100% धोका आहे. तर आपली या उपोषणादरम्यान आपली मूळ मागणी काय आहे? माझी या उपोषणाद्वारे मूळ मागणीच आहे की पठार भागातील जे अवैध धंदे चालू आहेत हे पहिले बंद झाले पाहिजे. कारण ह्या अवैध धंद्यातून जो पैसा मिळतो त्याच्या पैशाचा आधारे हे लोक गोरगरीब लोकांना चिरडण्याचा मार्ग करतायत. आणि जाऊ दे, माझं पीक गेलं जाऊ दे. आता मला याच्या पाठीमागं पण यांनी माझ्या पठारावर असणाऱ्या शेतामध्ये तणनाशक फवारा कपाशीवरच मारला होता आणि आजही कपाशीमध्येच आऊत घातलोय. माझ्या वारंवार त्या ठिकाणी नदीच्या पात्रातून मी मोटरी चालायला जातो म्हणून माहीत पडतं काय, मग मोटरी चोरून ने, केबली चोरून ने, अशा विविध प्रकारच्या घटना वाळूतच त्या ठिकाणी केलेल्या आहेत. या संदर्भात मी पोलीस स्टेशनला वारंवार तक्रारी पण केल्या, पण कोणताही कारवाई होत नाही. कारण पोलीस प्रशासन आणि वाळू तस्कर यांचा चांगला लागोपाठीचा संबंध असल्यामुळे, यांची हप्तेखोरी असल्यामुळे आम्हाला न्याय मिळत नाही. पण जोपर्यंत मला न्याय मिळत नाही तोपर्यंत मी या ठिकाणी उपोषणाला बसत आहे. तर हे होते जांबुजगावचे उपसरपंच सुभाष डोंगरे. खऱ्या अर्थानं यांनी तक्रार केली असेल नसेल केली माहीत नाही, परंतु या ठिकाणचं वृत्तांकन आपण देखील त्या ठिकाणी जाऊन स्पॉटला जाऊन केलेलं होतं. फॉरेस्ट विभागाच्या हद्दीतून कशा पद्धतीनं वाळू तस्करांनी तो रस्ता काढलाय हे देखील आपल्याला त्या ठिकाणी माहिती प्राप्त झाली होती. त्याद्वारे आपण त्या ठिकाणी गेलो होतो आणि त्या ठिकाणी आपण वृत्तांकन केलं होतं. आता सुभाष डोंगरे हे उपसरपंच आहे, एक प्रतिष्ठित व्यक्ती आहे, त्याचबरोबर एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्यांची तालुक्यात मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी ओळख आहे. आणि अशा व्यक्तीवर जर ही वेळ येत असेल आणि ते सांगतायत त्याप्रमाणे त्यांची ती रेकॉर्डिंग सरपंच साहेब माझ्यापर्यंत पण आलेली आहे. विषय असा आहे की आपण वृत्तांकन करत असताना आपण त्यावेळी देखील कुणाचंही नाव घेतलं नाही. अज्ञात इसमाबद्दल आपण त्या ठिकाणी रस्ता काढणाऱ्या अज्ञात इसमाबद्दल आपण बोललो होतो. परंतु हे ठराविक काही लोक आहेत, यांना हे गोष्ट का लागली, जिव्हारी का लागली की त्यांनी थेट सुभाष डोंगरे यांच्या शेतात जाऊन त्या ठिकाणी ती कपाशी व नांगर फिरवलेला आहे. दुसरी गोष्ट, पत्रकारांच्या बाबतीत बोलण्याचा यांना अधिकार नाही. पत्रकारांना शिवीगाळ किंवा अश्लील भाषेत बोलणं यांचा अधिकार नाही. पत्रकारांना जो अधिकार आहे त्या पद्धतीनेच पत्रकार वृत्तांकन करत असतात, ते त्यांचं कर्तव्य बजावत असतात. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे, आज माझ्यावर जीवघेणा हल्ला झाला हा तुमच्याच गँगमधील लोकांनी केलाय, हे बी लपून राहिलेलं नाही. त्याचबरोबर एका नेत्यानं, युवा नेता म्हणून जो पठार भागात मिरवतोय, खऱ्या अर्थानं त्याच्या पायाखालची वाळू तेव्हाच सरकली जेव्हा याची रेकॉर्डिंग जनतेपुढे आली. आणि खऱ्या अर्थानं ही रेकॉर्डिंग समोर येत असताना ह्या व्यक्तीनं कुणाला त्या ठिकाणी धमकी दिली हे देखील अद्यापपर्यंत सांगितलेलं नाही. हातपाय तोडण्याची भाषा केली जाते, महसूलला कशा पद्धतीनं वेठीस धरलं जातं, कारवाईला कशा पद्धतीनं
कारवाई करत असताना अधिकारी किंवा कर्मचारी असेल यांना कशा पद्धतीनं दबावाखाली आणलं जातं हे या रेकॉर्डिंग मधून दिसून येतं. एवढंच नाही तर एका नामांकित हॉस्पिटल संगमनेर येथील यांना सर्टिफिकेट बदलायसाठी, सर्टिफिकेट न देण्यासाठी किंवा सर्टिफिकेट बदलून देण्यासाठी कशा पद्धतीनं त्या ठिकाणी दबाव आणला जातो डॉक्टरांवर हे देखील या रेकॉर्डिंग मधून पुढे येत आहे. खऱ्या अर्थानं ज्या जनतेला वेठीस धरण्याचा अधिकार या लोकांना नक्कीच नाहीये. आणि तुम्ही जर घरात लोकांना हातपाय तोडायच्या भाषा करत असाल किंवा त्याचा मर्डर करा, त्याला ठोकून काढा आणि त्याचा जामीन मी करून देतो, ते आम्ही पण बघितलं. संगमनेरकरांनी देखील हे बोललं आहे. तुम्ही कशा पद्धतीनं आरोपींना पाठीशी घालता आणि कशा पद्धतीनं तुम्ही लोकांकडे जाऊन त्या कोर्टात चक्रा मारता ह्या लोकांच्या जामिनासाठी, हे देखील जनतेने पाहिलेलं आहे. तेव्हा लोक बघत आहेत डोळ्यांनी. त्याच्यामुळं तुम्ही तोंडाने बोललं पाहिजे. आणि आमच्या हातपाय तोडायला आम्ही शहीद होण्यासाठीच आलेलो आहे, जन्म घेतलेला आहे. आम्ही तुमच्या हातून शहीद होणार असेल तर चांगली गोष्ट आहे. आणि फक्त तुम्ही ज्या धोरणासाठी, ज्या ध्येयासाठी तुम्ही हे पुढचं कृत्य करत आहात याचं एकदा फक्त तुम्ही आत्मचिंतन करणं गरजेचं आहे. जो फॉरेस्टचा रस्ता झाला खऱ्या अर्थानं ही तक्रार फॉरेस्ट अधिकाऱ्यांकडे एका अज्ञात व्यक्तीने केली होती. हे नाव या लोकांना माहीतच कसं झालं? म्हणजेच फॉरेस्ट अधिकारी नेमकी कुणाशी हातमिळवणी करतायत हे समजतंय का फॉरेस्ट अधिकाऱ्यांना? बरं ठीक आहे, आता माहीतही झालंय तर मग तुम्ही अज्ञात इसमावर अद्यापपर्यंत चौकशी करून गुन्हा दाखल का केलेला नाही? तो अज्ञात इसम आपल्या पुढे का आला नाही? म्हणजे अज्ञात इसम फक्त आमच्यापर्यंत पाठवायचा का? हा देखील प्रश्नचिन्ह या ठिकाणी उपस्थित राहिला आहे. खऱ्या अर्थानं सुभाष डोंगरे हे उद्या उपोषणाला बसत आहेत. आणि हे उपोषण होत असताना त्या ठिकाणी त्यांना मी स्वतः तसेच आमचे काही पठार भागातील पत्रकार आहेत यांच्या वतीनं मी त्यांना पाठिंबा व्यक्त करतो. आणि झालेल्या या सर्व